कर्म काही इतकं सोपं वाटायला तुम्हाला? कर्म फार कठीण आहे. जेवाय बसला ताटाच्या भोवती पाणी फिरवलं नाही की विष खाल्ल्यासारखं असतंय. ते फिरवाच लागतं पाणी. त्याचा प्रसाद होतो ते लाभत आहे महाराज शरीराला. कपाळाला गंध असा वाट लागतो. गंध नसताना विधिविधान करण्यात तुम्हाला, म्हणून ब्राह्मण बसल्या बसल्या अगोदर गंध लावतो कपाळाला. हे लक्षात ठेवा. आणि मग कर्म आपल्याच्यानं घडत नाही वागव. आपण लय कर्माच्या बाबतीत अनभिज्ञ माणसं आहेत, अज्ञानी माणसं आहेत कर्माच्या बाबतीत. आपल्याला प्रसाद कसा घ्यावा याचंही ज्ञान नाही. एखाद्या मंदिरात गेला, तीर्थ देण्याची पद्धत असते. कसे घ्यावं लागते तीर्थ, कसं घ्यावं लागते जरा हात करून दाखवा. कोण करतंय? चुकीची मुद्रा करून तीर्थ घेतलं की मद्यप्राशनाचा दोष लागतो. मग त्याची मुद्रा पाहता इकडे. हा दाखव रे, जमल बघा. आता ती करंगडी खाली ठेवावं लागते आणि अंगठा त्या अनामिकेला लावावा लागतो. लक्षात ठेवा. हे असे 3 बोट ठेवायचे इकडे, हे असे, हे करंगडी बाजूला ठेवायची त्याची. आणि ही तीर्थाची पद्धत आहे. काही लोक अशी घेतात. अरे येड्या, ते मद्यप्राशनाचा दोष लागतो, त्याची नाही पद्धत ते. आता हे तुम्हाला आता कवर सांगता. माझं तर कीर्तन मला वाटतं शिकविण्याचं जातं का की लोकाला. आणि लोक सुधरतही नाही होतं बा. सांगून बुमलून गेलो आम्ही विठ्ठल.